Hey dear nursing aspirant, welcome to my YouTube channel again. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एकूण BSc नर्सिंगचे कॉलेज किती आहेत आणि त्या कॉलेजकरिता उपलब्ध जागा किती आहेत याची संपूर्ण आणि सखोल माहिती घेणार आहेत. कारण गेल्या महिन्यापासून अनेक विद्यार्थ्यांना या शंका येत आहे की BSc नर्सिंग त्यांना करायची आहे, परंतु उपलब्ध जागा कमी असल्याने त्यांचा नंबर लागणार का नाही याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. MH नर्सिंग CETच्या प्रत्येक अपडेटसाठी हे चॅनल तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा, BSc नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील जी MH CET झालेली आहे त्याची 17 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल, परंतु ती जी डेट आहे ती एक्सटेंड केलेली आहे हे तुम्हाला माहिती असायला हवी, जी 22 तारीख झालेली आहे. CET परीक्षेसाठी एकूण 47,000हून जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बघा, त्यापैकी 43,000हून जास्त विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर तुम्हाला यावरून कळत असेल की कॉम्पिटिशन किती आहे महाराष्ट्रामध्ये. या रजिस्ट्रेशन प्रोसेसची प्रक्रिया सुद्धा चालू झालेली आहे. तर बघा, एकंदरीत जेव्हा रजिस्ट्रेशन पार पाडेल आणि कॅप राऊंड थ्रू तुमचा नंबर एखाद्या कॉलेजला लागेल तर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस, काउन्सिलिंग वगैरे हे करण्यात येईल. परंतु तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 शासकीय नर्सिंग महाविद्यालय आहे आणि त्यांच्या एकंदरीत जागा आहे 900. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण खाजगी कॉलेज म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज आहे ते आहे 235 आणि उपलब्ध जागा आहे मित्रांनो 12,520. तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 13,420 BSc नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जागा आहे आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॉलेज आहे ते आहे 247. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न तुमच्याकडे आलेला असेल की मला एखाद्या जिल्ह्यामध्ये BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन मिळू शकते का? माझे हे पर्सेंटाईल आहे आणि हे पर्सेंटाईलवरती मला नंबर लागू शकते का? तर याकरिता तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ते या व्हिडिओवरतीच मिळेल. बघा, जे काही कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांनी असेच कॉलेज चूज करा की ज्या कॉलेजचा कट ऑफ हा मिनिमम त्यांच्या पर्सेंटाईलपेक्षा कमी असेल, जेणेकरून त्यांना कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्त असतील. बघा, हे काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सांगण्यात येते. त्याकरिता जर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग हवी असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात संपर्क करण्याचा प्रयत्न करेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला BSc नर्सिंग साठी ॲडमिशन घ्यायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यातील एक आणि एक कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. उदाहरणार्थ जळगाव, अकोला, बुलढाणा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांमधील प्रत्येक BSc नर्सिंग कॉलेज कोणकोणते आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. त्याकरिताच हे चॅनल अत्यंत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ सिरीज टाकलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील BSc नर्सिंग कॉलेज कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सिरीजचा जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणते BSc नर्सिंगचे कॉलेज आहे त्याचे कॉन्टॅक्ट नंबर, टेलिफोन नंबर, देन ईमेल ID, क्रायटेरिया कोणकोणत्या त्यामध्ये फॉलो होतो, त्यांची इंटेक कॅपॅसिटी किती आहे, त्यांना तुम्ही संपर्क आणि त्यांचा मेन म्हणजे ॲड्रेस कुठं आहे, या संपूर्ण माहिती तुम्हाला त्या प्लेलिस्ट आणि त्या रिलेटेड व्हिडिओमध्ये मिळून जाईल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणीच ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्या रिलेटेड तुम्हाला पर्सेंटाईल असतील तर तुम्हाला तो व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचे ठरतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय कव्हर केलेलं आहे की महाराष्ट्रामधील एकूण महाविद्यालयाची संख्या ही 247 आहे आणि उपलब्ध जागा आहे 13,420. तर या रिलेटेड म्हणजे ॲडमिशन रिलेटेड तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्यावरती व्हिडिओ बनवेल किंवा त्यावरती डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.